व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आहे माझा गावातला दिवस तिसरा। आम्ही आज सगळे फिरायला निघालोय आणि आमच्या गावाच्या जवळच म्हणजे निवे आणि देवघर यांना मध्ये जे जोडणार आहे तिथे सुतारवाडी म्हणून एक भाग आहे आणि तिथेच एक धरण बांधलेलं आहे। ॲक्च्युअली जुनं धरण आहे, तिथे आधी पर्या होता, त्याचा सगळा इतिहास वगैरे मी सांगणार आहे तुम्हाला, माझे पप्पा सांगणार आहेत। पण तिथे आज आलेलो आहे, तिथून बराच पुढचा प्लॅन आहे। सो येस, आज तुमच्यासाठी जंगल की राणी बनून इकडे झाडावर बसून व्हिडिओ काढावा। झाड पडलेलं होतं, आधीच पडलं होतं आणि तिथे आता व्हिडिओ काढते आणि माझ्या समोरचं जे दृश्य आहे, हॅव ॲट इट। तर या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात धमाल मस्ती आणि आम्ही आमच्या काही नातेवाईकांकडे जाऊन घेतलेली भेट। सो स्टे ट्यून्ड। घरातून बाहेर पडल्यावरती सगळ्यात पहिला आमचा स्टॉप असणार होता वेळवणला। वेळवणला राहते माझी आणि साईशची आत्या, म्हणजेच आमच्या पप्पांची सख्खी बहीण सुरेखा आत्या। त्यांच्या घरी जातानाची जी वाट आहे ती बाव नदीवरून जाते। देवघर आणि वेळवण यांच्यामध्ये एक साधारण तासाभराचं तरी अंतर आहे। घरात पोहोचताच अंगणामध्ये इतका सुंदर फुलांचा सडा पडला होता, ते बघूनच मला इतकं प्रसन्न वाटलं। मी आत्याला म्हटलं सुद्धा की मला ह्या झाडाची, असं म्हणतात की आपण पण ती फांदी जर आपल्याकडे लावली तर आपल्याकडे पण रोप येऊ शकतं, त्यामुळे आम्ही वेळवंडवरून डोंबिवलीपर्यंत त्या झाडाची एक फांदी तोडून अशी आणली होती। अर्थात फांदी तोडणं वगैरे यावर आक्षेप घेण्याआधी लक्षात घ्या ती फांदी रोवण्यासाठी किंवा एक नवीन रोप लावण्यासाठीच आम्ही आणली होती। तर आत्याचं आणि काकांचं, अर्थात इथे वेळवणमध्ये जे घर आहे तिथे आधी आमच्या बहिणी वगैरे पण होत्या आणि एक दादा होता, पण दादा आता देवरुखात असतो। आत्याकडे गेल्यावरती तिने आम्हाला सगळ्यात आधी चहा दिला, चुली शेजारी बसून चहा प्यायलो। आत्याला आम्ही थोडीशी आणलेली खाऊ, म्हणजे मम्मीने इकडनं जातानाच, आमची मम्मी त्यामध्ये खूप हौशी आहे, तिने बेसनचे लाडू केले होते, तर आम्ही ते बेसनचे लाडू सगळ्यांना थोडे थोडे येतील अशा हिशोबाने दिले आणि मग अंगणात बसलो होतो। तर आम्ही आत्ता आलो वेळवणला। इथे आमची म्हणजे माझी आणि साईची आत्या राहते, म्हणजे त्यांचं घर आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये। आणि इथे येताना आम्ही आलो आहे 5 जण, कारण रिक्षाने आलो, अनिकेत काकाची रिक्षा। आम्ही मागच्या वेळेस जसे सगळे निघालो होतो त्याप्रमाणे छान एकदम शांत थंड वातावरण आहे इथे सुद्धा। बाव नदीच्या इथून वर आल्यावरती खूप असं वळून वळून एकदम इतके वळणावळणाचे रस्ते आणि सगळी दुतर्फा झाडी आहे, इतकं छान थंडगार आहे, खूप छान वाटलं। आतापर्यंतची जी आपली आत्ता जे ऑलरेडी 2 ब्लॉग तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला अंदाज आला असेल ह्यावेळेची ट्रिप खूप रिलॅक्स मोडमधली होती, तर त्याच्यामुळे फार धावपळ अशी आम्ही करत नाही आहे कुठे। आणि आय होप पुढे जे होईल ते पुढे तुम्ही एन्जॉय कराल। सो स्टे ट्यून्ड। इथे आलोय खायला, भजी आहे, आता आम्ही आलोत निव्यामध्ये आणि इथे एक ना हे छान कौलारू घर दिसलंय। सो म्हटलं थोडेसे तिथे फोटोज वगैरे काढूया। तिथल्या ह्या समोरच्या हॉटेलमध्ये खाल्ली भजी चवीला छान होती, थोडं गरम असते तर आणखीन मजा आली असती। इथून आपण जाणार आहोत सुतारवाडीत, कारण निवे आणि देवघराला जोडणारा पण मधला जो वाट आहे त्याला सुतारवाडीतून ते जातो, तो सगळ्यात लाजळूचं झाड दाखवते। पण ते लगेच ओपन होतं, हे बंद झालेली। अळवावरचं पाणी, वाड्यासारखं घर, हे सगळं बघून आम्ही पोहोचलो सुतारवाडीच्या इथल्या धरणावर। याला आधी पर्याचं स्वरूप होतं, माझे पप्पा पुढे त्याची माहिती देतीलच, त्याला राईचा परा असं म्हणायचे। ते का वगैरे सगळं पप्पा सांगतील। मध्ये मी तुम्हाला ना थोडा तिथे असलेल्या वाऱ्याचा वेग ऐकवते, ऐका।
हा आहे ना, हा एक छोटा पर्या होता. पर्यामध्ये छोटा जो वहाळ असतो असं असतो तो होता. बऱ्याच कालावधीच्या आधी हे धरण झालं. हे धरण झालं आणि या धरणामध्ये आमचा जो रस्ता होता देवघर गावातून कनेक्ट व्हायला, म्हणजे सुतारवाडी शिवाय आम्हाला काही पर्याय नव्हता की कनेक्ट देवरुखला जायचं आहे, रत्नागिरीला जायचं आहे, कुठेही जायचं. तर तो कालांतराने हे धरण झालं. धरणाचं आत्ता पाणी कमी दिसतंय, पण या धरणाचं पाणी खूप जास्त होतं आणि तो कालांतराने हा रस्ता बंद झाला. आणि हा जेव्हा पर्या होता त्या पर्यामध्ये आम्ही जेव्हा चालत यायचो लहान असताना, खूप लहान असताना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला पाणी ओव्हरफ्लो जायचं. बऱ्याच वेळेला पावसाचं पाणी एवढं यायचं ना, भोबाळ यायचं. भोबाळ म्हणजे हे मुंग्यांचं वारूळ ज्याला म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतात? त्याला इकडे गावाला भोंबाड म्हणतात. त्याच्यामध्ये साप असतो. अच्छा, वारूळ. हे जे आहे ना लालवालं, ह्याच्यात हे मुंग्या बांधतात वरती. मी लहान असताना मी आणि पप्पा या सुतारवाडीच्या रस्त्यावरून एकदा चालत गेलो होतो. पप्पा पण खरं तर आता तीच आठवण सांगत असतील, पण आमच्या पप्पांचा आवाज एकदम ते मृदुभाषी असल्यामुळे तिथे ऐकू नाही येणार. मगाशी जे सांगितलं ना की धरणाचं पाणी जर ओव्हरफ्लो झालं तर ते ओव्हरफ्लो पाणी इथून येतं असं. म्हणजे धरण पूर्ण भरलं तर धरण फुटू नये किंवा धरणावरनं पाणी जाऊ नये म्हणून हा बाजूने जागा बनवून दिलेली आहे. धरणातून हे पाणी जास्त झालेलं असेल तर ते पाणी या मार्गे खाली धावांना ते मिळतं. हा मार्ग पूर्ण धरणाच्या खाली उतरतो. म्हणून हा आता पाणी कमी आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही. नंतर हे पूर्ण पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलै ऑगस्टच्या दरम्यान हे पूर्ण भरलेलं असतं. हे पूर्ण पाणी इथून वाहून खाली जातं. हे बघ ना, हा डीप बघ ना, हा डीप, हा रेड जेवढं दिसतंय ना तेवढीच सरफेस आहे. त्याच्या खाली डायरेक्ट धरण आहे. म्हणजे धरण म्हणजे डायरेक्ट खाली खोल आहे ते. आणि मग आम्ही अनुभवली सगळ्यात कोर मेमरी. आमचे पप्पा हे गावी राहिलेले आहेत, म्हणजे बालपण त्यांचं गावातच गेलेलं आहे आणि त्यानंतर ते शहरात आले. पण त्यांचं अजूनही ये जा असते गावाला. पण कसं आहे, मी आणि साईशने आम्ही फक्त पप्पांबरोबर कधी फिरायला गेलो असा योग आलाच नाही. आम्ही कधी गेलो तर आयदर मम्मी पप्पा आणि आम्ही दोघं किंवा मग मम्मी आणि आम्ही दोघं. पप्पांबरोबर आमच्या दोघांची अशी ही पहिलीच ट्रिप होती. आणि मी पूर्ण एक 4-5 दिवसांची जी ट्रिप होती त्यात सगळ्यात लक्षात राहिलेला जे काही क्षणांची जर मी यादी काढली तर त्यातला हा एक सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. तेव्हा ना पप्पा आम्हाला ते जे दगड असतात ते नदीच्या म्हणजे तलावाच्या त्या पाण्याच्या पृष्ठभागावरून कसे सरसर सरसर पुढे जातात ते दाखवत होते. त्यांचे 4-5 टप्पे चांगले पडत होते. मला 3 जमत होते, साईला 2 जमत होते. आणि काय म्हणतात हे असे, मला असं वाटतं हे असेच छोटे छोटे क्षण असतात जे कधीतरी आपल्या वाट्याला येतात आणि ते कायमस्वरूपी आठवण बनून राहतात. आणि आता अर्थात या ब्लॉगच्या माध्यमातून तो तुमच्याबरोबरही हा क्षण शेअर करण्याची मला संधी मिळाली आहे. पण खऱ्या अर्थाने मी जसं सुरुवातीलाही म्हटलं होतं की व्लॉगिंग हे यासाठी मी करते की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित पुढे मागे आपल्या स्मरणात राहतील, नाही राहणार, पण या माध्यमातून त्या लक्षात आपल्याला ठेवायला मदत होईल. हे सगळं झालं आणि निघालो आम्ही, पुन्हा रिटर्न आलो आणि देवरुखला आम्ही थांबलो होतो. हा जो तुम्हाला दिसतोय तो आमचा बंड्या काका. ही रत्ना काकी. तुम्ही कॉर्न भजीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिला, बघितलं नसेल तर तो शॉर्ट आपल्या पेजवर आहे, तर तिकडे नक्की बघा. त्यांच्या घरी आम्ही हॉल्ट घेतला, तिथे छान मंचुरियन पार्टी वगैरे केली आणि मग घराच्या दिशेने निघालो. घरी निघण्यासाठी जो उशीर झाला होता तो तुम्हाला इथे असलेल्या अंधारावरून त्याचा अंदाज येतच असेल. त्यावेळेला इतका तुफान पाऊस होता, तुफानी पाऊस. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे इथे आता मला नमूद करायची की हा जो मधला रस्ता आहे ना देवरुख ते देवघर मधला, तिथे अर्धे वाटेपर्यंत म्हणजे कर्ली फाट्यापर्यंत वगैरे तो अति ठीक आहे, पण नंतर पुढे अत्यंत बिकट रस्ता आहे. आणि त्याहूनही डेंजर बाब म्हणजे आम्ही घरी गेलो आणि लाईटच नव्हती. त्या दिवशी काहीतरी फ्यूजचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे अखंड दिवस लाईट नव्हती. त्यामुळे आम्ही कॅन्डल्स लावल्या आणि मेणबत्तीच्या प्रकाशात सगळ्या कुटुंबाने एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला आणि झोपलो. गावी काही गरम वगैरे होत नाही.
तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच तुमच्या अन्य मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे पण फॉरवर्ड करू शकता. फोटोज पण आवडत असतील तरीही एक लाईक नक्की करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, ही त्याची थोडीशी एक हिंट आहे. आणि त्याच्यानंतर आता मध्ये कदाचित जर ब्रेक पडला तर समजून घ्या, कारण मी अन्य एका ट्रिपसाठी सुद्धा निघते. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सबस्क्राईब करा. बाय बाय.